नमस्कार, नया सवेरा न्यूज़ में आप सभी का स्वागत है। देखिए पूरी खबर विस्तार से। ठाणे महानगर पालिका के पूर्व नगर सेवक घनश्याम शिवाजी कणसे द्वारा स्थापित सामर्थ्य श्रमिक सेवा संगठन अब मजबूती से आगे बढ़ रहा है। संगठन का यह चौथा वर्ष है। इस संगठन ने अब तक 8 मल्टीप्लेक्स सिनेमा घरों में अपना दबदबा कायम किया है। इसका संगठन का कुछ औद्योगिक कंपनियों में भी काम करता है। वर्तमान में इसके 700 से अधिक सदस्य हैं। इस संगठन को प्रसिद्धि दिलाने के लिए घनश्याम कणसे ने रात दिन एक मेहनत की है। मल्टीप्लेक्स के मालिक अप्रवासी हैं और उन्हें महाराष्ट्रीयन बच्चों में कोई दिलचस्पी नहीं है। हालांकि इस संगठन में मराठी और स्थानीय बच्चों को काम में प्राथमिकता दी जाती है। उन्होंने श्रमिकों के साथ होने वाले अन्याय, वेतन के मुद्दे, ओवरटाइम काम के लिए मुआवजा और समय पर विभिन्न भत्ते देकर श्रमिकों को न्याय दिलाया है। यदि किसी भी श्रमिक के साथ गलत व्यवहार किया जाता है तो यह संगठन बड़ी हिम्मत के साथ उन्हें न्याय दिलाता है। इसलिए आज सामर्थ्य श्रमिक संगठन ने ठाणे के कोरम मॉल के मल्टीप्लेक्स में अपना संगठन स्थापित किया है। पूर्व महापौर अशोक वैद्य इस संगठन के सलाहकार हैं। आज सुबह कोरम मॉल के गेट पर संगठन के नाम का फलक का अनावरण अशोक वैद्य द्वारा किया गया तथा मल्टीप्लेक्स में शिवाजी महाराज की प्रतिमा पर माल्यार्पण कर संगठन के कार्य का प्रारंभ किया गया। इस अवसर पर अशोक वैद्य ने घनश्याम कणसे और उनकी पूरी टीम को उनके भविष्य के कार्यों के लिए शुभकामनाएं दी। संघटनेच्या माध्यमातून आज कोरम मॉलमध्ये आपण इथल्या नागरिक जे काही वर्कर आहेत त्यांचे प्रश्न असतील ते सोडवण्याच्या दृष्टीने ही युनियन ह्या ठिकाणी स्थापन झालेली आहे। ह्याच्या अगोदर देखील ह्या युनियनमध्ये बरेचशी कार्यकर्ते इतरही युनियनमधून आलेले आहेत। काही प्रश्न सुटत नव्हते हे समजल्यानंतर श्रमिक संघटना ह्याच्या माध्यमातून आपण हे ह्या ठिकाणी काम करणार आहोत। शिंदे साहेब हे देखील यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत की एक चांगलं काम करा। काम करत असताना कुठल्याही प्रकारची तक्रार येता कामा नये। जे कर्मचारी आहेत त्यांची कर्मचाऱ्यांनी देखील आपले जे काही इथे नागरिक येतात खरेदीसाठी त्यांच्याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे। तसं कर्मचाऱ्यांचाच प्रश्न नाही तर जे कोणी इथे नागरिक येणार आहेत त्यांची देखील काही तक्रारी असतील त्याकडे देखील लक्ष ठेवणार आहोत आम्ही लोक। आणि ह्या माध्यमातून घनश्याम कणसे आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी काम करणार आहे। एक आपल्याच ठाण्यातली एक ही संघटना आहे। एखादी नाही तर मुंबई किंवा इथले असले त्यांना आपण जाऊन भेटणं आणि त्यांच्या तक्रारी सांगणं फार कठीण गोष्ट आहे। पण ठाण्यातला एक संघटना तयार झालेली आहे। त्यांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो। चांगलं काम करावं अशा प्रकारची अपेक्षा देखील त्यांच्याकडे करतो। कुठले जे कर्मचारी आहेत त्यांचे प्रश्न सोडवा, कुठलीही तक्रार नागरिकांची देखील कर्मचाऱ्यांसंदर्भात येऊ नये अशा प्रकारचे काम करा। अशा प्रकारच्या त्यांना पुढील भविष्यासाठी सुचवा। तर अनेक राजकीय संघटनेचे पदाधिकारी देखील आज सामोरे आहेत, त्यांच्याबरोबर काम करतात। आता आपण पाहिलं असेल की जे काही संघटना इतर संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी त्यांचे देखील काही प्रश्न होते ते आपण शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सोडवलेले आहेत। भविष्यामध्ये देखील अजूनही काही पुढचे प्रश्न असतील या ठिकाणी प्रताप सरनाईक, नरेश मस्के किंवा श्रीकांत शिंदे आहेत। ज्या ज्यावेळी आवश्यकता वाटेल जे काही प्रश्न आहेत कर्मचाऱ्यांच्या ते सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू। आणि इतरही संघटनेचे आले त्यांना देखील विश्वास पटेल की चांगलं काम आपल्या ह्या ठिकाणी संघटनेच्या मार्फत होतं आहे।